वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. माझी अल्पही वासना, माझी अल्पही वासना, ते तो उद्धाराचा राणा. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. तुका मने भोगे, तुका मने भोगे, पिढा केली धाव वेघे. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे. समागस्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, हरि नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, हरि नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, हरि नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, हरि नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, हरि नमन 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 नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, नमन नमन नमन. दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, हरी विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, हा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे चरण संताचिया. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, हरी विस्तारू. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, विस्तारू. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. जटाकटाह संभ्रमा ब्रह्मं निलिम्प निर्जले, विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले, कलैवलं विलम्बितं भुजंग तुंगमानिका. टमट्टमट्टमट्टमट्टिनाद वट्टमर्वय, चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, ब्रह्मातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
करत आहेत. परंतु सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. जगाचा नियता, जगाचा चालक भगवान पंढरीश पांडुरंग आणि साधू संतांच्या गुरूंच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या अखंड हरिनाम सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या मामांकडून माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता ते आईचे मामा आहेत, परंतु माझ्या मामासारखेच आहेत, म्हणजे मामाच आहेत. त्यांच्याकडून मला ही कीर्तन सेवा प्राप्त झालेली आहे. नव्हे तर जवळजवळ मामाच मला कीर्तनाच्या सेवा देतात भरपूर साऱ्या. त्यामुळे मामांचे खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच कीर्तनाचे असणारे यजमान अंगद काशीनाथ पोराटे, प्रमोद एकनाथ बोराडे, 2 यजमान आहेत आपल्या कीर्तनाकरिता. दोघांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच कीर्तनाला उपस्थित सर्वच गायनाचार्य आपले असणारे करण महाराज, त्यांचा तर आवाज अतिशय गोड आहे. महाराज, खरंच तुमचा आवाज खूप छान आहे. अहो, तुम्हाला असा आवाज सुंदर वाटला किंवा व्याख्यान चांगलं वाटलं किंवा मृदुंगाचा आवाज चांगला वाटला की लगेच आपल्या कडकड टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवण्याकरता तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत, आलेली झोप निघून जाते, त्याच्यामुळे टाळ्या वाजवायच्या. चांगलं वाटलं तरच. महाराजांचा आवाज किती गोड होता हो. तुम्हाला तुमच्या मनाला तो म्हणजे तुमच्या काळजात गेला नाही का? तुम्हाला आवडला नाही का? तो आवडला ना प्रत्येकाला, तेव्हाच टाळ्या वाजवायच्या. त्याने आपल्या गावाची प्रसिद्धी होत असते. हेच महाराज उद्या दुसऱ्या गावात जातील, सांगतील की नाही बाबा खूप चांगलं गाव आहे. त्याच्यामुळे चांगलं वाटलं की टाळ्या वाजवायच्या. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड टाळ्या वाजवल्या तुम्ही. तसेच असणारे आपले महाराज समाधान महाराज, सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच माझ्यासोबत असणारे आमचे सगळे महाराज, त्यांचेही आभार व्यक्त करते. असणारे विनेकरी बाबा, त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच सोबदार काका, आपल्याकडे सोबदार काका हे 3 जण झालेत. एक म्हणजे माझे मामा आणि तुम्ही दोघं, तिघांचेही आभार व्यक्त करते. तसेच यूट्यूबवाले चॅनल दादा, एकतर तिकडे मार उभा राहिलेत लांब, जागा नसल्यामुळे उभा राहिलेत. असो, असणारे अमोल दादा, तुम्हाला हेच कीर्तन परत ऐकावं असं वाटलं, आपला असणारा गोड असा आवाज करण महाराजांचा परत ऐकावा असा वाटला, तर तुम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे वापरू शकता. यूट्यूब चॅनलवर सर्च करायचं वारकरी चटका आणि त्याच्यावरती तुम्हाला करण महाराजांचा गोड असा आवाज ऐकायला मिळेल. नव्हे तर माझं कीर्तनसुद्धा मिळेल. तसेच आपल्या महाराजांचं मृदुंगसुद्धा ऐकण्यासाठी मिळेल तुम्हाला. असे असणारे अमोल दादा, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपले चॅनलवाले दादा समाधान असो, त्यांचेही आभार व्यक्त करते. तुमच्या चॅनलचं नाव आनंद कीर्तनाचा, खूप छान नाव आहे. तुमचे आभार व्यक्त करते. तसेच मृदुंगाचार्य विकास महाराज, त्यांचे इथे कीर्तन झालं असं मला कळालं. तुमचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच असणारे सर्व श्रोते मंडळी, आमचे असणारे महाराज मौली महाराज, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. या पामरच्या तुम्ही कीर्तनाकरिता उपस्थित आहात, खूप खूप धन्यवाद. तसेच सर्व श्रोते मंडळांचे खूप खूप धन्यवाद करते. इथे सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचे आभार व्यक्त करते. हुकून चुकून कोणी राहिलं असेल तर तुमचीच मुलगी म्हणून मला माफ करा. तसेच असणारे आपले छोटे छोटे मुलं वारकरी संस्थेतील, तुमचे खूप खूप आभार बाळांनो, तुम्ही माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित आहात. असो, सर्वांचे आभार व्यक्त करते. हे सगळं आमच्या पाहुण्यांचंच गाव आहे हे मला आल्याच नंतर कळालं. जिकडं तिकडं बघा माझे मामाच येईल, जे भेटायला येईल ते माझे मामाच लागतायत. त्याच्यामुळं सर्वांचे आभार व्यक्त करते. काही चुकलं तर तुमची भाषी म्हणून मला माफ करून घ्या. आणि आता कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल किती वेळची बघते, आले तेव्हापासून एक बाई माझ्याकडे सारखी बघत आहे. मी एवढ्या वेळेचा विचार करत होते, तुम्हाला वाटत असन महाराजांना आल्यापासून काही बोलतच नाहीये. मी विचार करत होते की ते माझ्याकडे का बरं असं बघत असतील. आता प्रत्येक बायांची दृष्टी वेगळी आणि त्यांची जरा वेगळीच होती. विचार केला तेव्हा कळालं आज आहे मकर संक्रांती. त्यांना वाटत असेल ही बाई कधी आमचं वर्णन करतील कधी नाही.
वाटत होतं ना काकू. तर आज मकर संक्रांती, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही पण म्हणा ना. नाही जमत गोड बोलायला? जमतं ना? म्हणा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अतिशय सुंदर. त्या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे मकर संक्रांती साजरी केली जाते. आणि भगवान विष्णू आणि शंकर भगवंत हे दोघेही एकत्र स्नान करण्याकरिता जात असतात, त्यामुळे तीळ आणि गुळ दोन्हीही एकत्र करून सर्वांना दिला जातो. तीळ कणभर प्रेम मनभर, तीळ कणभर प्रेम मनभर, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्या बायांचा सण असतो. नव्हे तर नटून थटून कोणी नथ घालतं, कोणाचं वेगळे वेगळे टाईपचे हार असतात, सर्व प्रकारचा शृंगार करतात आणि देवाकडं वाण देण्यासाठी जातात की माझ्या पतीचं आयुष्य खूप खूप वाढो. हो ना? अहो तुम्हाला वाटत असेल माझी बायको आमच्या आयुष्यासाठी वाण देत असते, तुम्हाला खूप गर्व वाटत असेल ना? मुख्य कारण सांगू का? त्याचं मागचं मुख्य कारण आहे, सक्रात आली तुम्ही साडी घेऊन दिली असेल, नवे एखाद्याने सोनं करून दिलं असेल, त्यांना वाटतं प्रत्येक सक्रातीला मला असंच भेटावं, म्हणून ते तुमची पूजा करतात, म्हणून ते तुमच्याकडे आयुष्य मागतात. म्हणून त्या भगवंताला म्हणतात की माझ्या नवऱ्याचं असंच आयुष्य वाढू दे. आणि मनातली मनात म्हणतात म्हणजे दरवर्षी आता एक एक चप्पल हार राणी हार करून घेते, याच्यामुळं ते तुमचं हे करतात. बरोबर ना? नाही हो, नाही, असं काही नाही. स्त्रिया हे खूप प्रेमळ असतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन वाण देत असतात, नव्हे तर नाव घेतात. नाव घेत असतात. अहो म्हाताऱ्या बायांचे नाव खूप वेगळे होते, परंतु आजकालच्या तरुणी आता मकर संक्रांती आहे म्हणल्यावरती सकाळी सकाळी मंदिरात दर्शनाकरिता गेले. आता गेल्याच्या नंतर काही स्त्रिया तिथे वाण देऊन उभ्या राहिल्या होत्या. काही म्हाताऱ्या आजी होत्या, काही मीडियम होत्या आणि काही आमच्या युवा होत्या. मग आता म्हाताऱ्या म्हणायला लागल्या, बाई नाव घे ना, नाव घे ग, तू नवीन आहेस, नाव घे. आता ही आमची युवाच पिढी, तिने नाव काय घेतलं असेल लक्ष देऊन ऐका बरं का. नाव काय घेतलं तिनं? नाव घेतलं तिनं नाव घेतलं गोव्याहून आणले काजू. गोव्याहून आणले काजू, नवऱ्याला मारायला मी कशाला लाजू. आजकालची युवा पिढी काय घेतलं नाव? कळालं ना सगळ्यांना? गोव्याहून आणले काजू, नवऱ्याला मारायला मी कशाला लाजू. हे नाव घेतलं. मग आता आजीबाईनं गपचूप बसावं ना एकीच ऐकल्यावर. काय घेतलं हे आजीला काही कळालं नाही, कारण तिला ऐकायलाच येत नव्हतं. मग आता परत दुसरी आजी म्हणाली, अगं बाई तू घे ना. ती ही युवाच होती, तिने घेतलं देवळीत 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 होती टाचन. देवळीत देवळीत होती टाचन, माझी सासू. अहो ह्यानं नाव वगैरे आम्हाला काही जमत नाही आणि हे लक्षात ठेवून 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 डोकं हँग होईल. देवळीत 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 होती टाचन, माझी सासू लय नाचन, असं तिने नाव घेतलं होतं. तिथे सासूबाईला ऐकू गेलं आणि तिथेच गार झाली. आजकालची युवा पिढी होती. आमच्या म्हाताऱ्या आजींकडून विचारायला पाहिजे की कसं नाव घ्यावं. माझ्या आईने आज एक खूप गोड नाव घेतलं, मी ते ऐकलं. आईने नाव घेतलं होतं हातामध्ये काम, हातामध्ये काम, हातात काम मुखात नाम, हातात काम मुखात नाम, डॅश डॅश रावांपाशी माझे चारी धाम, असं माझ्या आईने नाव घेतलं होतं. असं नाव घेतलं पाहिजे. एकदा माझ्या आईसाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर नाव घेतलं होतं. नवे आजच्या भागवताचार्यांनी सुद्धा खूप सुंदर देवाचंच नाव घेतलं होतं. अशी नावं घेतले पाहिजे का? तसे नावं घेत असताना विचार करून नावं घेता, नव्हे तर ह्या म्हाताऱ्या आजी असतात आपल्या, त्यांच्याकडून विचारून नावं घेतले पाहिजे. इथे युवा बऱ्याचशा इथे आल्या आहेत असं मला वाटते. जवळजवळ एवढ्या बसलेत की मला कोणाचाच चेहरा दिसत नाहीये. फक्त ती बाई जी माझ्याकडे बघत होती ना, तिचाच चेहरा दिसला मला. तर असा
असा हा मकर संक्रांतीचा दिवस. विनोदाचा भाग बाजूला जाऊ द्या. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं की प्रत्येकजणासोबत गोड बोलावं, प्रत्येकजणासोबत गोड बोलावं. तिळगुळ देऊन म्हणलं जातं की तू प्रत्येकाशी गोड बोल. आणि खरंच आपण प्रत्येकाशी गोड बोलल्या पाहिजे, कारण हा मनुष्यदेह आपल्याला खूप दुर्लभतेने प्राप्त झालेला असतो. दुर्लभम त्रेमे वेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः. की मनुष्यदेह खूप दुर्लभतेने प्राप्त झाले. 184 योनी भोगून आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. अमोल काया जाईल वाया शिशी फुटेल फटकन ही काचाची. अमोल काया जाईल वाया शिशी फुटेल फटकन काचाची. माणसाचं जीवन दुपारची सावली आहे, पाण्यावरचा बुडबुड आहे, कधी फुटेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाशी गोड बोला, प्रत्येकाशी गोड बोला, प्रत्येकासोबत चांगलं वागा. आजकाल हो माणुसकी पूर्णपणे संपली आहे. जवळजवळ असं म्हटलं तरीही चालेल. आपल्या इकडं नव्हे, औरंगाबाद जालना अशा ठिकाणी नाही, परंतु न्यू दिल्ली मुंबई अशा ठिकाणी असा प्रसंग घडतो की शेजारचाच व्यक्ती रूममध्ये त्याचा जीव गेलाय, मरण पावलाय, तरी सुद्धा शेजारच्याला माहीत होत नाही. जेव्हा त्या बॉडीचा वास सुटेल तेव्हा शेजारच्याला कळतं. सत्य घटना होत आहेत आजकाल ह्या. अशा प्रकारे खूप माणुसकी बदलली हो. माणुसकी जपायला शिका, प्रत्येकाशी गोड वागा, प्रत्येकाची मदत करत जा. आणि मग आपण म्हणायला पाहिजे गर्वाने की सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मग तुम्हाला गोड बोला म्हणायची सुद्धा गरज नाही. आमचे गुरुवारी सतत म्हणायची बघा, ऐसी जगह बैठ की कोई ना बोले उठ, ऐसी वाणी बोल की कोई ना बोले झूठ. अशा जागी बसा की कोणी तुम्हाला तिथून उठ म्हणणार नाही, आणि अशी वाणी बोला की पुढच्याला गोडच बोलावं लागेल. असं काहीतरी करा आणि आयुष्यामध्ये तुमचं तरुण जा, आयुष्यामध्ये तरुण जा आणि तुमच्या आयुष्य सार्थकी लावा. नव्हे तर प्रत्येकाशी स्नेहाने वागा, प्रेमाने वागा. हेच आपल्याला मकर संक्रांती सांगून जाते. पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रत्येकजण गोड बोलत जा, कारण तुमच्या आवाजामध्ये ना, आपल्या शब्दामध्ये खूप ताकद असते. म्हणतात ना, शब्दाने केलेला वार कधीच मिटत नाही. त्याच्यामुळे बोलत असताना 100दा विचार करा आणि नंतर बोला. असो काकू, झालं ना आता? मकर संक्रांती विशेष सांगितलं, झालं ना आता? आता माझ्याकडे प्रेमाने बघा. विठाल 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 तर अभंग तुकोबरायांचा, तुकोबराय अभंगाद्वारे काहीतरी मागत आहेत. परंतु मागत असताना तुम्ही म्हणाल, एवढे श्रीमंत ते तुकोबराय, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तुकोबरायांनी पंचक्रोशीतील सर्व माणसांना धान्य वाटप केलं, धन वाटप केलं. त्या तुकोबरायांना मागण्याची गरज पडली नव्हे, तर ते विलीन अवस्थेमध्ये आहेत, भगवंताच्या भजनामध्ये दंग आहेत. त्यांना मागायची काय गरज आहे? त्यांना मागायची काय गरज आहे असा प्रत्येकाला प्रश्न पडेल ना. बोलत जा मला, तुम्हाला काही दात खिळ्या बसून नाही आणल्या तुमच्या, किंवा गुळाचाच लाडू खाल्ला असेल प्रत्येकाने आज. प्रत्येकजण बोला, म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार, बाकी काही नाही. बोलताना आता तुकोबराय काय होते हो? श्रीमंत. तुकोबरायांना श्रीमंत अशी सुद्धा उपमा दिली जाते. आणि अशा त्या श्रीमंत तुकोबरायांना मागण्याची काय गरज पडली? अशा त्या श्रीमंत तुकोबरायांना मागण्याची काय गरज पडत आहे? तर मागणे 2 प्रकारचं असतं, उचित आणि अनुचित. मागणे 2 प्रकारचे असतात, उचित आणि अनुचित. आपण जे संसारिक लोक आहोत ते अनुचित मागणं मागतो, आणि संत जे आहेत ते उचित मागणं मागतात. महाभारतामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे बघा. महाभारतामध्ये सुंदर कथा आली होती. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन गेला, आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या उशापाशी जाऊन बसला, कारण आमचे भगवंत झोपलेले होते. वास्तविक पाहता भगवंताने झोपायचं सोंग घेतलं होतं. जाऊन बसल्याच्या नंतर आता अर्जुनही त्याच वेळी आला, आणि आता अर्जुन आल्याच्या नंतर अर्जुन त्यांच्या पायथ्याशी येऊन बसला. भगवंत उठून बघतात, त्यांना अर्जुन दिसला. म्हणे, अर्जुन काय रे, काय काम आहे, कशाकरिता आलास? तेव्हा दुर्योधन म्हणाला, भगवंता अगोदर मी आलोय, माझ्याकडे बघा. म्हणजे बरं,
सांग तुझं काय काम आहे, कशासाठी आलास रे? तेव्हा दुर्योधन म्हणाला, माझं एक मोठं युद्ध होणार आहे, त्या युद्धामध्ये मला तुमची सहाय्यता हवी आहे. रे बरं. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे, कशासाठी आलास? तेव्हा अर्जुन म्हणाले की माझंही मोठं युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये मला तुमची सहाय्यता हवी आहे. बरं. मग आता भगवंत म्हणाले, तुम्ही दोन्हीही माझे सोयरे आहात, दोघेही माझे सोयरे आहात, तर मी एक काम करतो, एकीकडे माझं सैन्य राहील, माझं पूर्ण सैन्य राहील, आणि एकीकडे मी एकटा राहीन, तेही निशस्त्रपणे. आता मग दुर्योधनाने विचार केला, ह्या बुवाला एकट्यालाच घेऊन काय करायचं, याचं सैन्य घेऊ. लगेच दुर्योधन पटकन म्हणाला, मला तुमचं सैन्य हवंय. तेव्हा मग अर्जुनाला विचारलं भगवंताने, का रे, याने सैन्य मागितलंय, आता मी एकटाच राहिलोय, तू घेणार ना, तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणाले की नाही भगवंता, तुम्ही जर का आमच्या पाठीशी असाल, तुम्ही जर का आमच्या सोबत असाल, तर या कौरवांनाच काय, आम्ही पूर्ण काळाला सुद्धा भेट नाही. आणि बरं, आणि शेवटी महाभारताचं युद्ध कोणी जिंकलं हो? बोला बोला, महाभारताचं युद्ध कोणी जिंकलं? महाभारताचं युद्ध कोणी जिंकलं? हा बोला बोला, थकल्या का काय तुम्ही फिरू फिरू? नाही थकलं? सांगा पटकन, कोणी जिंकलं? पाच पांडवांना महाभारताचं युद्ध जिंकलं, म्हणजेच अर्जुनाने युद्ध जिंकलं. अर्जुनाने काय मागितलं होतं? फक्त भगवंताला मागितलं होतं, आणि दुर्योधनाने त्यांचं पूर्ण सैन्य मागितलं होतं, तरी सुद्धा दुर्योधन हे हरले आणि अर्जुन जिंकले. त्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे? आपण कौरवांसारखं भगवंताचं मागतो आणि अर्जुनासारखं संत भगवंतालाच मागतात. म्हणून आपण भगवंताचं न मागता भगवंतालाच मागितलं पाहिजे, म्हणजे मग सगळं काही मिळतं. हो ना? हो म्हणतात प्रत्येकजण. तर अशा प्रकारे उचित आणि अनुचित दोन प्रकारचे मागणे असतात. नव्हे तुम्हाला हा दृष्टांत नसेल समजला तर एक व्यवहारामधला छोटासा दृष्टांत सांगते. एक गृहस्थ होता, देगहलीन पलंगावरी, असं त्याचं वागणं होतं. काही कामधंदा करत नव्हता, काहीच नाही. मग आता बायको होती 36 नखऱ्याची तुमच्यावानीच, हो ना? तुमच्यावानीच होती 36 नखऱ्याची. हे पाहिजे ते पाहिजे, बिचारा कदरून गेला होता. आणि एक तर काही कामधंदा नव्हता, पैसे आणायचे तरी कुठून? खूप विचार केला. बायकोने सांगितलं, आहो उद्यापर्यंत मला घरात पैसे हवे, नाहीतर नीट माहेराला निघून जाईन, असं म्हणाली. म्हणाली नाही बरं मी जीव देईन, असं नाही म्हणाली. ती म्हणाली मी नीट माहेराला निघून जाईन. ती म्हणे अरे बापरे, आता माझं खाण्याचं कसं होईल? तेव्हा मग याने दिवसभर विचार केला. विचार केल्याच्या नंतर सायंकाळी त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तो पटकन झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर सकाळी लवकर 3 वाजता उठला, आंघोळ वगैरे केली, अभ्यंग स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर बघा 4 ते 5 जे स्नान करतो ते भगवंताचं स्नान असतं. 5 ते 6 जे स्नान करतो ते संतांचं स्नान असतं. आणि 6च्या पुढचं स्नान आपलं राक्षसाचं. कारण प्रत्येकजण 6च्या पुढेच करतं ना? नाही, आम्ही 6च्या अगोदरच करतो. तर त्याने 3 वाजताच उठला ना, आंघोळ गिंगोळ केली, 4 वाजता मस्त रेडी झाला, चंदन गिंदन भस्म लावलं होतं. भस्म लावला आणि जाऊन बसला आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि जप चालू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
म्हणत जावं म्हणत जा, तेवढंच तुमच्या तोंडाचा व्यायाम होईल. असं त्याने मार सकाळच्या 4 वाजल्यापासून भगवंताचा जप चालू केला, ओम नमः शिवाय. आता जप चालू केल्याच्या नंतर पोटात बिचाऱ्याच्या अन्नाचा कण नाही किंवा पाण्याचा थेंब सुद्धा नाही. या कलियुगामध्ये घोर तपश्चर्या करत होता. सकाळच्या 4 वाजल्यापासून तर सायंकाळचे 5 वाजले होते. पार्वती मातेला दया आली. म्हणाले ना तुम्हाला, स्त्रिया ह्या प्रेमळच असतात. पार्वती मातेला दया आली. पार्वती माता म्हणाली, अहो या कलियुगातला, या घोर अशा कलियुगातला तुमचा भक्त निष्पापपणे तुमचं भजन करत आहे. एकदा त्याच्याकडे जा, त्याला विचारा तुला काय हवंय काय नकोय. भगवंत आता मग पार्वती मातेचं काही टाळणारच नाहीत. निघाले. गेल्याच्या नंतर भक्ताच्या समोर येऊन उभा राहिले आणि काय रे, भक्ताला सांगितलं, उठ भक्ता मी आलोय. त्याला आवाज ऐकल्याच्या नंतर अगोदर थोडा आश्चर्यचकित झाला आणि डोळे उघडून बघतो तर काय, स्मशान किडा करिता सुखाने तो देव चामुंडमनी पोन आहे. उदार मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी. डोळे उघडून बघतो तर काय, खरंच भगवान शंकर आले आहेत. आता मग आल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं, माग भक्त तुला काय हवंय. आता हा म्हणायला लागला, आता बायकोने सांगितलं होतं धन पाहिजे घरात. म्हणाला, भगवंता मला कधीही न संपणारं धन दे. म्हणे बरं, कधी न संपणारं धन द्यायचं, तथास्तु. या पिंडीवरती तुला जे काही दिसेल ते तू तुझ्या घरी घेऊन जा. बर. भगवंत तिथून निघून गेले. आता मग याने पिंडीकडे दृष्टी टाकली. टाकता क्षणी त्याला सोन्याच्या मोहराने भरलेलं पोतडं दिसलं. मग आता दिसल्याच्या नंतर उचललं, घरी घेऊन गेला. घरी घेऊन जाणार तितक्यात तिथे दुसरं पोतं दिसलं. आता मग हा म्हणायला लागला, एक पोतं घरी नेवतो, बायकोला खुश करतो, मग दुसरं घ्यायला येतो. आता मग हे नेलं, ठेवून आला. दारात जाऊन म्हणतो, अगं ए कारभारिणी कारभारिणी. ही म्हणायला लागली, हे काय रत्न घेऊन आलं काय माहिती, आता एवढ्याने आवाज द्यायला. आली बाबा लवकरच बाहेर. काय हो काय. बघती तर काय, कलदार सोन्याने भरलेलं पोतं. तो म्हणतो, कुठं ठेवू का. म्हणे ठेवा या देऊ घरात. ठेवलं. दुसरं आणलं, दुसऱ्याच्या जागी तिसरं तयारच. तिसरं आणलं, तिसऱ्याच्या जागी चौथं तयारच. चौथ्याच्या जागी 5वं तयारच. त्याने काय मागितलं होतं, कधी न संपणारे धंदे. 5व्याच्या जागी 6वं तयार. असं करत करत देवघर भरलं, बेडरूम भरली. शेवटी म्हणतो, अगं मरतो ग, पाणी आण पाणी. मरतो म्हणता क्षणी मेला आएगा रे जब बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, कम आएगी ना धन दौलत. छोड़ कर ये सारा खजाना, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. वाकरण महाराज खूप छान, टाळ्या वाजवा. मरतो म्हणता क्षणी मेला बिचारा. अहो आयुष्य खूप थोडं आहे. अल्पायुष्य मानव रात्र काय
भजनासी उरले ते पाहेगा स्मरादे नाम नाम स्मरादे काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरादे राम राम स्मरादे. खूप छान, धन्यवाद. अहो मला काय वाटलं होतं माहितीये का, आल्या आल्या आमच्या यजमानांनी खूप सुंदर तयारी केली होती. नवे त्यांच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटलं. मला वाटलं तुमचं गाव खूपच सुंदर आहे असं वाटलं होतं. परंतु इथे आल्याच्या नंतर कळते की कोणीच काहीच बोलत नाहीये. काही आमच्या म्हाताऱ्या ज्या आहेत त्या उगच टाळ्या वाजवत आहेत, नव्हे तर बाकीच्या त्या माझ्या तोंडाकडे बघायल्यात. सुंदर दिसतीये का नाही ना? मग म्हणा ना काहीतरी. अहो भजन चालू झाल्याच्या नंतर काहीतरी म्हटलं पाहिजे. माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मी कीर्तन सुरुवात करण्याच्या अगोदर प्रत्येकाला सांगत असते हाताने टाळी व मुखाने नाम घ्यायचं. परंतु म्हणलं आता चांगलं गाव आहे, सांगायची काही गरज नाही. परंतु तुम्हालाही सांगावं लागेल वाटतं की भजन घेतल्याच्या नंतर काहीतरी प्रमाण घेतल्याच्या नंतर हाताने टाळी वाजवा. नका तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणू, पण मला दिसलं पाहिजे तुमचं तोंड हल्लेलं, नाहीतर मग मला काही कीर्तन करण्याचा मूडच राहत नाही बघा. आता तोंड हलवताना आमच्या पोरी मदतली मदत गाणे का म्हणा ना, पण तोंड हलवा. विठ्ठल तर अशा प्रकारच्या दोन मागण्या आहेत, उचित आणि अनुचित. परंतु आपण सर्वांना अनुचित मागणं मागत असतो. माझी आई मला प्रत्येक वेळेस शिकवायची लहानपणापासून, भगवंताकडे काय मागावं, परमेश्वरा एवढीच माझी इच्छा. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण करावं ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सात्वन करावं अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेल, परंतु दुःखाच्या रात्री जेव्हा सारं जग माझी फसवणूक करील तेव्हा माझं मन माझ्याविषयी खंबीर राहावं परमेश्वरा एवढीच माझी इच्छा. हे भगवंताकडे मागितलं जावं, कारण आपल्यासारखे संसारिक भगवंताकडे गेल्याच्या नंतर काही चांगलं मागत नाहीत मला माहिती. परंतु गेल्याच्या नंतर काहीतरी भगवंताकडे असं मागा की भगवंताला वाटलं पाहिजे की मी माझ्या ह्या भक्ताला देतच राहावं. दोन प्रकारच्या मागण्या असतात, उचित अनुचित. आपण उचित प्रकारचं मागणं मागितलं पाहिजे, कारण संत देखील तेच मागतात. आणि संत असतील, साधू असतील, हे देवाकडे काही मागत नाहीत. कारण तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी ज्याने धिग्ग त्याचे. तुकोबराय म्हणतात, तुकोबराय कधी मागत नाहीत, परंतु उचित मागणं हे मागितलंच पाहिजे. उचित मागणं हे मागितलं पाहिजे, कारण आपण भगवंताची सेवा करतो, भगवंताची सेवा करत असतो. तुम्ही पहिल्या दिवसापासून इथे आलात, कीर्तन ऐकतात, नव्हे तर कथा ऐकत असतात, हरिपाठाला येत असताल. हे तुम्ही जी भगवंताची सेवा करतात ना, याचं फळ म्हणून आजचं कीर्तन असतं मागणीपर. मागणीपर अभंग घेऊन तुमची सर्वांची जी मागणी आहे ती आपण भगवंताकडे करत असतो. मग आता मागणी मागत असताना उचित प्रकारची मागणी मागितली पाहिजे ना, नाहीतर आपण
पाहिजे भगवंताकडे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवंताकडे हेच दान मागा की भगवंता तुझा विसर माझ्या मनावरती कधीच पडू देऊ नको. असो, अशा प्रकारचं तुकोबर आहे. उचित प्रकारचं मागणं मागत आहेत, परंतु उचित प्रकारचं मागणं मागायच्या अगोदर भगवंताची स्तुती करत आहेत. कारण आपण कोणाकडे काही मागायला गेल्याच्या नंतर अगोदर त्याची स्तुती करतो. काय रामू दादा, तुम्ही श्रीमंत माणसं, त्याच्याकडे घालायला चप्पल नसावी, परंतु काय म्हणतो, तुम्ही श्रीमंत माणसं, त्याच्याकडे काहीतरी मागायचं असतं. त्याच्यामुळे तसंच तुकोबराय सुद्धा भगवंताकडे मागायच्या अगोदर भगवंताची स्तुती करत आहेत. काय स्तुती करत आहेत? लक्ष्मी वल्लभा, 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 लक्ष्मी वल्लभा. दीनानाथा वल्लभा, दीनानाथा वल्लभा, सुख बसे तुझे ठाई, सुख बसे तुझे ठाई. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा, पद्मनाभा. तुकोबराय स्तुती करत असताना 3 प्रकारची स्तुती करत आहेत की तू लक्ष्मीचा वल्लभ आहेस, म्हणजे तू लक्ष्मीचा पती आहेस. आपण सर्व लक्ष्मीचे दास आहोत, लक्ष्मीचे पुत्र आहोत. कारण आपण लक्ष्मीला आपल्याकडे बोलवून घेतो, परंतु आमच्या भगवंताकडे स्वतः लक्ष्मी माता गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे भगवंत हे लक्ष्मीचे पती आहेत. नव्हे तर तू दिनाचा नाथ आहेस, तू दिनाचा नाथ आहेस. दिनाचा नाथ म्हणजे ज्याला कधीही अभिमान नाही, अशा त्या देवाला, ज्या भगवंताला अभिमान नाही त्या भगवंताला अभिमानी भक्त आवडतील का हो? नाही ना आवडणार. मुंड्यात हलवा ना, नाही ना आवडणार. काय आवडतं का? म्हणा म्हणा, नाही म्हणा ना का हो. आपण अभिमानी आहोत. इतकुले इतकुले लेकरं सुद्धा म्हणते तो नाही, पण तुमच्या तोंडातून काही निघत नाही. दिनाचा नाथ आहे, त्याला अभिमान न करणारे भक्त आवडतात, आणि तो सुद्धा अभिमानी नाहीये म्हणून त्याला अभिमान न करणारे भक्त आवडतात. अहो बघा, या संसारामध्ये सर्वात दुर्लभ काही असेल तर तो मानव देह आहे. या मनुष्य देहामध्ये सर्वात दुर्लभ काही असेल तर तो मानव देह आहे. सर्वात दुःख कशाचं असेल तर ते दरिद्रीचं आहे. सर्वात मोठं सुख कोणतं असेल तर ते सत्संगतीचं सुख आहे. आणि सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो अभिमान आहे. अभिमान सर्वात मोठा रोग आहे आपला. आपल्या शरीराला झालेला रोग एक वेळेस नष्ट होऊन जाईल, परंतु अभिमान हा मनाला होत असतो, तो कधीच मिटत नाही. तुम्ही म्हणतात ना की ले बोलली ग मला, मनाला लागलं माह्या, आयुष्यभर मनातून नाही जायचं म्हणतात ना. मला ले बायकायची ऐकायची सवय. कोणी काय बोलायला लागले की मी त्याच्या बाजूला जाऊन बसते. इथे पण आता इथे आल्याच नंतर सुद्धा मी बायांमध्ये जाऊन बसले होते. हो की नाही हो? कुठे गेले हो ना. मला ले बायांचीच ना चौकशी ऐकायची सवय. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसत असते. म्हणतात अगं ले बोलली ग ती मला, लेच म्हणायला लागलं माह्या. आता काय तिला आयुष्यभर मी विसरतच नाही.
तिचा राग तुमच्या आयुष्यभर मनातून जातो का? नाही ना, तुमच्या मनाला लागलेला असतो. तसंच मनाला झालेला अभिमान कधीच आयुष्यभर मिटत नाही. त्यामुळे अभिमान थोडासा बाजूला करा. तुमच्या मनाला सांगा, अरे मना, हा आयुष्य, हे देह काही दिवसाचं आहे, तू माझ्या वाट्यात येऊ नको, बाजूला हो म्हणायचं त्याला. हा नको नको म्हणा गुंतमाया झाली, 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 नको नको म्हणा गुंतमाया झाली. हे नको नको म्हणा गुंतमाया झाली, काळ आला जवळी ग्रसमया. हा नको नको म्हणा गुंतमाया झाली, काळ आला जवळी ग्रसमया. काळाची हे होडी पडेला बाजे भार, काळाची हे होडी पडेला बाजे भार. नको नको म्हणा गुंतमाया झाली, काळ आला जवळी ग्रसमया. नको नको म्हणा गुंतमाया झाली, काळ आला जवळी ग्रसमया. काळाची हे होडी पडेला बाजे भार, काळाची हे होडी पडेला बाजे भार. खूप सुंदर. महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि मृदुंगाचारी देखील खूप सुंदर वाजवत आहेत, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवा. जसा पहिल्या वेळेस वाजवलं होतं तसा आता तुमच्या हाताचा आवाजच आहे ना. थंडी वाजायली काय? वाजायली कशी? थंडी वाजत नसते, लागत असती. वाजती तेव्हा असे दात वाजते तेव्हा थंडी वाजती. आता लागतीये थंडी. असो, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी घ्रासवया. ह्या मनाला सांगा की मना, तू कशामध्येही गुंतू नको, कारण माझा काळ माझ्या जवळ आलेला आहे. कधी आपण जातो काही सांगता येतं का हो? काळाची एवढी पडेल बाजा भार, काळाची एवढी पडेल बाजा भार, काळाची एवढी पडेल बाजा भार, काळाची एवढी पडेल बाजा भार. सोडवी न तेव्हा खूप सुंदर. प्रत्येक प्रमाणे सुंदरच आहेत आणि आपले गायनाचार्य तर खूपच उत्कृष्ट आहेत. सर्वांचा आवाज काळजाला भिडण्यासारखा आहे. सर्वांना खूप खूप सुंदर आहात तुम्ही, खरंच अतिशय सुंदर. जर का विश्लेषण देत बसलं तर आपलं कीर्तन अजून वाढन. अर्धा घंटा टाइम आहे, अजून 3 चरण राहिले, तर परत एखादं चरण राहिले की परत आमचं जवळचं गाव आहे मामाचं, काही म्हणलं तर काय करू, 3 चरण सोडायचे. तर त्याच्यामुळं काय प्रमाण होतं? काळाची उडी पडेल बाजे, काळाची गुढी पडेल बाजेव्हा. कधी काळाची गुढी पडेल आपल्यावर काही सांगताच येत नाही. सांगता येतं का? आज मी कीर्तन करत आहे,
माझं कीर्तन संपन का एवढीही मी गॅरंटी देऊ शकत नाही. एका गावामध्ये म्हणले इथल्या बसल्यापैकी कोण वाचलं कोण मरण काही सांगता येत नाही. गावातलं कोण वाचलं कोण मरण काही सांगता येत नाही असं म्हणले. समोर बसलेलीच म्हातारी आजीबाई होती. मार हसू लागली मी तसं म्हणल्यावर. मी म्हटलं बाबा आता काय झालं नेमकं. प्रश्न पडला. खूप विचार केला. नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर त्या आजीबाई आले नेमकं माझ्या दर्शनाला. मी दक्षिणा वगैरे दिली. बसलेली होते मी. बोलले माझ्यासोबत बरंच. म्हटलं का हो आजी तुम्ही खूपच हसत होतात कीर्तनामध्ये, काय कारण हो नेमकं, का तुम्हाला मरण येणार नाही का. त्या म्हणाले नाही ग बाई, तू म्हणलीस ना गावातलं कोणी पण मरू शकतं कधी पण मरू शकतं. मी गावातलीच नाही तर मी काय मरण. खूप विचित्र विचित्र मन असतं. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. प्रत्येकाला जावं लागतं. आणि हे तुमच्या मनामध्ये तुम्ही रुजून घ्या की प्रत्येकाला जायचे. जसं स्त्रिया विचार करतात लग्न माझं होणारच आहे. प्रत्येक जणीला वाटत होतं ना का ग दीदी, वाटतं ना. प्रत्येक जणीला वाटतं ना. आणि प्रत्येक जणीला ठाम निश्चय असतो की हो माझं लग्न होणारच. किंवा प्रत्येक जणाला माहित असतं की मी आज जेवण करणारच. जेवण करणारच प्रत्येकाला माहित असतं. तसं प्रत्येक जण मनामध्ये ठाम निश्चय करा की मी सुद्धा एक दिवस जाणारच आहे. आणि असा निश्चय केल्याच्या नंतर मग जीवन जगा. असो अशा प्रकारचे ज्याला तो भक्त आमच्या भगवंताला आवडतो. आणि तो देव सुद्धा अभिमान नाही करत. त्याच्यामुळे त्याला दिनाचा नाथ म्हणले गेलेला आहे. असा तो दिनाचा नाथ नव्हे तर पद्मनाभ. विष्णू सहस्त्रामध्ये जे भगवंताचे नावाचे वर्णन केलेले आहे त्यापैकी एक नाव असणारं पद्मनाभ. ज्या ब्रह्मदेवाने प्रत्येक जणाचा चेहरा वेगळा केलाय, प्रत्येक जणाचे डोळे वेगळे केलेत. आजीबाई झोपू नका ओ झोपू नका. तुम्ही खूप कष्ट घेतलेत आज माहिती मला, पण झोपू नका झोपू नका. ते नाही का सिटीच्या ठिकाणी एक माणूस रात्रीचा येतो शिट्टी वाजीत फिरत आहे, सगळ्याला जाग येते. तसं आमच्या चोपदार मामाला आजपासून नवीन नियम काढावा लागेल. जर कोणी झोपलेलं दिसले की फुर सिटी वाजत बसायचं. करावं लागेल का नाही ना. मग झोपू नका, नीट लक्ष द्या. उद्याचा शेवटचा दिवस आहे तुमचा. चांगलं ऐकून घ्या. आजच्या दिवस कीर्तन, उद्याचं एक काल्याचं तुमचं नटण्यात आणि थटण्यातच जातं. आज काय आज आलेत मोठ्या मोठ्या शाली पांघरून. उद्या तुमचं नटण्यात थटण्यात जातं. काल्याचं कीर्तन आरतं होतंय. आरतीला आमची बाईसाहेब जाते निर्जय पंक्तीला बसती. उद्याचं तुमचं काही ऐकण्यात येत नाही. आज चांगलं ऐकून घ्या. झोपू गिपू नका बाबा. शेतात तर काम करायला गेलं नसतान नाही ना. नाही म्हणले आजीबाई. असो झोपू गिपू नका, नीट लक्ष द्या. ब्रह्मदेवाने प्रत्येक जणाची झोप वेगळी केली आहे. प्रत्येक जणाचे डोळे वेगळे केलेत. प्रत्येक जणाचं मन वेगळं केलंय. प्रत्येक जणाचा स्वभाव वेगळा केलाय. नव्हे तर केस सुद्धा प्रत्येकाचे वेगळे केलेत त्या भगवंताने, त्या ब्रह्मदेवाने. असा तो चतुर असणारा ब्रह्मदेव, त्याचा बाप म्हणजे आमचा पद्मनाभ. अशा त्या पद्मनाभाचं वर्णन आमचे तुकोबराय करतात. आणि मग भगवंताकडे मागणी मागतात. काय मागणी मागतात हो. अभंगाचं दुसरं सुख सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी. हा सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी. सुख बसे तुझे सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे
पायापाशी ठाई, तुकोबराय म्हणतात, भगवंता तुझ्या पायापाशी सुख आहे. अहो, आई वडिलांच्या पायापाशी आणि देवाच्या पायापाशी व संतांच्या पायापाशी या तिघाच जणांजवळ खरं सुख आहे. परंतु आपण या तिघांकडे न मागता भलतंच कोणाकडे तरी सुख मागायला जातो. परंतु बघा, संतांकडे गेल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं, देवाकडे गेल्याच्या नंतर अंतकरण शुद्ध, संतांकडे गेल्याच्या नंतर अंतकरण शुद्ध होतं, देवाकडे गेल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं. आणि आईवडिलांकडे गेल्याच्या नंतर तर काही सांगूच नका, अशा मनाच्या उखळ्या फुटतात. मला तर फुटतात हो, तुम्हाला फुटतात ना? अहो, आईवडिलांचं महत्त्व तुम्हाला सांगावं तरी काय. इथे बसलेल्या बऱ्याच जणांना माहीत असेल, परंतु काही आमची युवा पिढी असणाऱ्या नवनवीन सुनबाई, त्यांना देखील थोडंफार सांगावंच लागेल ना. नव्हे तर माझे तरुण मित्रमंडळ, खूप दूर बसले तुम्ही, मंडप नाही त्याच्यामुळं. असो असो, प्रत्येक जणाने आई वडिलांचं कर्तृत्व, अहो उगाच कशाला अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या गप्पा हाणता, उगाच कशाला अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा, नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे, आईच्या पायाशीच डोकं ठेवा, आईच्या पायाशीच डोकं ठेवा. लक्षात ठेवा मित्रमंडळांनो, तुमची आई खूप वेगळी आहे, जगाच्या इतरग आहे, खूप वेगळी आहे. आई व वडील दोघेही आपण जन्माला यायच्या अगोदरच आपले स्वप्न बघतात. प्रत्येक आई असो, प्रत्येक वडील असो, आपण जन्माला यायच्या अगोदरच आपले स्वप्न बघायला लागतात. नव्हे तर जन्माला आल्याच्या नंतर नवे नवे ते हट्ट आपले पूर्ण करतात. ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आईने आपल्या डोळ्यामध्ये ठेचा किंवा भुरकी घातली असती तर जमलं नसतं का हो? जमलं नसतं का? सांगा की, म्हणजे हलवान तुमच्या तिकडल्या दिसतात मला, हलवा. काय आईनं ठेचा घातला असतं, जमलं असतं तुमच्या डोळ्यात? जमलं असतं नाही? अरे वा, खूप छान आवाज झाला. ठेचा घातला असता तर जमलं नसतं ना. मग आज त्या आई वडिलांना दिसत नाहीये, त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे, तेव्हा तुम्ही त्यांना घरांच्या बाहेर काढून देता. हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? नव्हे तर ज्या आई वडिलांनी लहानपणी तुम्हाला नवनवीन कपडे घालत होते, त्या आई वडिलांना आज तुम्ही फाटके कपडे घालायला देतात आणि स्वतः 2-2, 3-3 हजाराचे एक शर्ट घालता. त्या आई वडिलांना एका लुगड्याला दुसरं लुगडं लावलेलं, ते पण गाठी बाठी मारून ते त्यांना घालायला देता. आणि तुमच्या लहानपणी त्यांना कपडे नसले तरी सुद्धा त्या तुम्हाला आणून देत होते. तुमच्या पायामध्ये चप्पल कधीही तुटलेली नसायची किंवा कधीही शिवलेली नव्हती. आज त्या आई वडिलांना तुम्ही बिना चपलीचं शेतात काम करायला लावतात. हे बरोबर आहे का? नाही ना. ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानपणापासून सुंदर सुंदर पक्वानं खाऊ घातले, ज्यावेळेस तुम्हाला दूध द्यायची गरज होती त्यावेळेस दूध दिलं, ज्यावेळेस तुम्हाला पोळीची गरज होती त्यावेळेस तुम्हाला पोळी दिली, ज्यावेळेस तुम्हाला नवनवीन पदार्थ खावंशी वाटत होते त्यावेळेस तुम्हाला ती सतत बनवून देत होती, त्या आईला आज तुम्ही बाजूला होऊन खा असं म्हणता. हे बरोबर आहे का? काल आलेले तुमच्या आयुष्यात आलेली ती बायको, तिच्या सांगण्यावरनं तुम्ही तुमच्या आई वडिलांना बाजूला जेवण कर किंवा तुझ्या हाताने स्वयंपाक करून खा हे सांगतो. हे बरोबर आहे का? नाही ना. मग कशाला होते आई वडिलांना तडपवतात एवढं? तिने तुमच्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. ज्या म्हातारे आई वडील असतात त्यांना विचार करण्याची क्षमता त्यांची कमी झालेली असते, तरी सुद्धा तुमचा सतत विचार करतात. तुम्हाला लेकरं होते तर तरी सुद्धा विचार करतात, माझ्या बाबड्याचं काय होईल. पोराला नवी गाडी घेऊन द्यायची, म्हणजे हिच्या नातवाला बरं नवी गाडी घेऊन द्यायची, कशी पैसे कमवून याचा विचार करते. जिला की लक्षात सुद्धा राहत नाही की नेमकी माझी साडी कुठं ठेवली हे सुद्धा लक्षात राहत नाही, ती आई तुमचा सतत विचार करत राहते.
त्या आई वडिलांना असं तडपवणं काही एक योग्य नाहीये. त्या व्यक्तींना या पृथ्वी तलाव असून पशुप्रमाणे आहेत किंवा मानव असून जिवंत असून मेल्यासारखे आहेत असं माझं मत आहे. नव्हे तर आजकालच्या आमच्या तरुण सुनबाई त्यांना वाटतं मी माझा नवरा माझे 2 लेकरं बस झालं. रात्री खिचडी केली संपला विषय. वाटतं का नाही? वाटतं का? नका हो असं वाटून घेऊ. प्रत्येक आई वडिलांमध्ये आपला देव बघा. एकदा त्या आई वडिलांकडे जाऊन बघा. त्या आईला कडकडून मिठी मारा. त्या वडिलांना कडकडून मिठी मारा आणि सांगा आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे का आई. बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही आजपर्यंत केलेले सर्व कार्य माझ्यासाठी खूप मोठे आहेत. नव्हे तर आतापर्यंत मी तुम्हाला दिलेला त्रास त्याच्याबद्दल मला तुम्ही माफ करा. एकदा तिच्या जवळ जाऊन म्हणा. एकदा त्या वडिलांजवळ जाऊन तेवढंच म्हणा. ते वडील खूप खुश होतील. ते खूप खुश होईल. खळखळ डोळ्यातून रडत बसेल. एकदा तेवढंच बोला आणि त्यांची कडकडून मिठी मारा. लहानपणापासून तुमची आई तुम्हाला मिठी मारत आली आहे. तिला वाटत असेल आज माझ्या मुलाने माझ्याजवळ यावं, 2 मिनिटं मला बोलावं. आई तू कशी आहेस हे नाही विचारलं तरी चालेल, परंतु नुसतं जवळ जाऊन बसा. आईला खूप छान वाटेल. बाबांना खूप छान वाटेल. अहो त्या बाबांनी तुमच्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. खूप कष्ट घेतलेले असतात. ते बाबा तुमच्यासाठी राबत होते तुमचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून. आणि त्यांनी कमवलेल्या पैशानेच तुम्ही शिकला आहात. ज्या वेळेस घर त्यांचं गळत होतं, पत्राचं घर असायचं, पाऊस आल्याच्या नंतर घर गळत होतं, आई मुलाला प्रेम लावायच्या ढोंग करून त्या पत्राच्या जिथून पाणी पडत आहे तिथे आडवी उभा राहत होती. हे त्या आईचं प्रेम असतं. वडिलांनी तुम्हाला राबून पैसे कमवून शिकवलेलं असतं. त्याच वडिलांना तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्याकडे अपार धन असं आल्याच्या नंतर त्या वडिलांना काढून देतात, त्या आईला काढून देतात. योग्य नाही हो, हे योग्य नाही, बिलकुल योग्य नाही. त्या आई वडिलांना सांभाळा, बाबांना सांभाळा, आईला सांभाळा. एकदा मी सांगितलेली घरी जाऊन नवे तुम्हाला असं वाटत असेल की माझी आई आता म्हातारी झाली आहे किंवा मग मी आता कशी जाऊ. आपल्या ह्या मिडियम क्लासच्या ज्या बाया असतात ना, म्हणजे सासू असतात, जरा थोडंसं त्यांचं वय घटत आलेलं असतं, मीडियम झालेले असतात. त्यांना वाटत असेल की मी कशी आता जाऊ, मला तर सून आली आणि मी माहेराला गेले तर मला लोक नाव ठेवतील. कोणी नाव ठेवत नाही. घरी जा, आईकडे जा, आईला कडकडून मिठी मारा आणि मनातले सर्व भावना तिच्यापाशी व्यक्त करा. खूप छान वाटेल. तुम्ही पाया पडल्याच्या नंतर ज्या आईला एवढं प्रेम वाटत नसेल तेवढं तुम्ही तिला मिठी मारल्याच्या नंतर वाटतं. त्या आईसाठी एकदा तुम्ही हे प्रयोग करून बघा. नंतर तुम्हाला माझी आठवण येईल. हो बाबा ती आलती कोणती तरी, तिनं सांगितलं होतं, आईला खूप बरं वाटलं. करा करा. आणि आजकालच्या सुनांनो, माझी आई सतत म्हणत असते की मी जर का माझ्या सासू सासऱ्यांची सेवा केली तरच माझ्या आई वडिलांची सेवा करते ते. त्याच्यामुळे आई सतत माझ्या आजोबांच्या आजींच्या मागच असते. आई हे देऊ का बाबा, आई हे देऊ का. माझ्या आजोबांना जास्त बोलत नाही तरी सुद्धा त्यांना सुद्धा विचारत असते, चहा करून देऊ का, पाणी टाकून देऊ का. सत्य घटना आहे. माझी आई खूप प्रेमळ आहे, मला खूप आवडते. जगाच्या वेगळी आहे आई. मला माझी आई खूप आवडते. माझे पप्पांना तर सांगूच नका. मी आई पाशी गेल्याच्या नंतर पप्पाचे गुणगान गाते आणि पप्पा जवळ गेल्यावर आईशी गाते. मनात तुमच्या काय आहे हे तुमच्या मनात ते जाऊन बघणार नाहीत, परंतु तुम्ही त्यांना बोलताना तेच त्यांच्यासाठी खूप असतं. तुम्ही आई वडिलांना नका काय आणून देऊ, पण त्यांना म्हणा आई मी तुला हे देईन आणून. आईचे पाय दुखतात, आईला म्हणा आई माझ्याकडे खूप पैसे आलेत, आपल्या कापसाचे खूप पैसे झालेत, तुला मी एक पाय दाबायची मशीन आणून देतो. नका आणून देऊ. म्हणलात ना, खूप मोठी गोष्ट झाली तिच्यासाठी, खूप मोठी गोष्ट झाली. तिला खूप चांगलं वाटतं. लगेच शेजारणीला जाऊन सांगते, अगं माझा पपडे मला हे आणणार आहे. लगेच म्हणती. ऐकू येत नाही त्या आईला म्हणा आई नवीन टेक्नॉलॉजी निघली, कानात मशीन घालायची, सगळं ऐकू येतंय. आई म्हणेन ती म्हणत नाही मला आण म्हणून. आपण जर का तिला म्हणलो आई
मी तुला ते आणून देणार आहे. आई खूप खुश होती. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे तू काळ कळवणी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट गाय केले नाही कोणी, आई तुझ्या मूर्तीवाणी हो, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिले ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही. अरे वा, खूप छान. त्या आईने आपल्याला अनमोल असा जन्म दिलाय. त्या आईचे उपकार कधीच विसरू नका. आणि वडिलांचं सांगायचं काही कामच नाही. हो माझ्या डोळ्यातलं आशिव कुणी माईन पुसताना रे, माझ्या डोळ्यातलं आशिव कुणी माईन पुसताना, पुरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या डोळ्यातलं शिव माझ्या डोळ्यातलं शिव कुणी माईन पुसताना, उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना, 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 गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. अतिशय सुंदर, खूप आवडते. परंतु आपल्याकडे टाइम ना खूपच कमी राहिलाय. तुमचे पूर्ण चरण नाही झाले तर तुम्हाला काही वाटणार नाही ना? नाही ना? नाही ना वाटणार. असो, आपण पूर्ण चरण सोडायचे प्रयत्न करूया. तर आपला विषय चालू होता बाबांवरती. जे वडील असतात त्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत, सतत आईचा विचार करतो. कारण प्रत्येक जणाला मंदिराचा कळस बघतो, पाया कोणी बघतच नाही. परंतु पायाच खूप मजबूत केलेला असतो, म्हणून वरती कळस झळकत असतो. ते बाबांनी खूप कष्ट घेतलेले असतात. ते बाबा तुम्हाला एक वेळेस नसतील चांगले बोलत, तुम्ही आल्याच्या नंतर नसतील चांगले बोलत, परंतु त्यांचं खूप महत्व आहे. काही बाबा असे असतील, परंतु आजकाल मुलींचा कोणाला जोज झालं नाहीये. प्रत्येक जणीला मुलगी हवीच आहे. उलट आजकाल मुलांचंच लेवज व्हायला लागले. ऐका हो, मुलांचं लेवज व्हायला लागले आजकाल. तुम्ही जर का चांगले शिकले, खूप मोठे झाले, तर तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमच्याबद्दल गर्व वाटेल.
त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल खूप सारं. बी पॉझिटिव्ह ऑलवेज, सतत चांगला विचार करत जा. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवत जा, कारण स्वतःवर विश्वास ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःवरती विश्वास ठेवल्याच्या नंतर काय होऊ शकतं ना, याच्यावरती खूप विश्लेषण देऊ शकतो, परंतु आपल्याकडे टाइम कमी राहिलाय. प्रत्येक जणाला माहिती आहे आपण आपल्यावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर खूप काही आपण करू शकतो. आपण जे जिंकण्यासाठी 100% आपल्याला जिंकावं लागतं ना, त्यापैकी तुम्ही जर का स्वतःवर विश्वास ठेवला ना तर 40% इथेच जिंकून जातात. नाही राहिलेलं मग तुमच्या एज्युकेशनवर आहे. नव्हे तर अवॉइड निगेटिव्ह फ्रेंड्स. काय म्हणले? अवॉइड निगेटिव्ह फ्रेंड्स. तुमचे असणारे वाईट मित्र त्यांना तुमच्यापासून टाळा. तुमचे जर का मित्र दारू पेत असेल किंवा एखादे काहीतरी धूम्रपान वगैरे वगैरे तुमचे जे काही असेल ते व्यसन करत असेल, त्याच्यापासून दूर जा. त्याला वाईट वाटलं तर वाटू द्या, कारण सत्य बोलत असताना माणसाने कधीच मागे हटू नये. तुम्हाला जर का तुमचे इकडं बघा, हो नंतर बोला, नंतर इकडं बघा. तुमचे जर का मित्र तुम्हाला चांगला उपदेश करत नसतील, त्यांच्याकडे काही व्यसन असेल तर त्यांना सोडून जा. जो व्यक्ती अभ्यास करत आहे त्याच्याकडे जाऊन बसा. एखादा व्यक्ती मोबाईलवरती PUBG खेळत आहे, त्याचं बघून 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 आपण सुद्धा ते खेळतो. त्याच्यामुळे तशा व्यक्तींकडे राहू नका. जो व्यक्ती अभ्यासू आहे, जो व्यक्ती जिद्दी आहे, त्या व्यक्तीकडे जा. तुम्ही जीवनात सक्सेस होता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेस होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. परंतु आता मग ते तुमच्यावर डिपेंड आहे. अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा, नव्हे तर तुमचे फ्रेंड्स टाळा, कारण ते खूप मोठी गोष्ट आहे. आपली संगती टाळणं खूप मोठी गोष्ट आहे. संगती टाळा आणि चांगल्या संगतीमध्ये जाऊन बघा, तुमचं कल्याणच होईल. असो, आई वडिलांची तुम्ही सर्वांनी कदर करा. आई वडिलांची सर्वांनी कदर करा, नव्हे तर शिक्षणामध्ये तुम्ही वरती जा. आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणावरती खूप वंचित राहत आहेत लोक. आपल्याला असं वाटतं की माझा पिंट्या गेलाय औरंगाबादला, कोणी जातं लातूरला, कोणी जातं नागपूरला, तिकडंच एखादी बबडी बघतं आणि तिकडंच राहतं. तुमचा विषय गेला. मुलांना लहानपणापासून वळण लावा ना, संस्कार लावा. आज मला त्या ताईंनी सांगितलं, म्हणजे भागवत तुमच्या इकडे शिवपुराण कथा करणारी जी स्त्री होती, ज्या त्या ताई होत्या, त्या ताईंनी सांगितलं की माझा मुलगा आता अवघ्या 4-5 वर्षाचा आहे. पुढच्या वर्षी तो रामायण कथा करू शकतो एवढं मी त्याला ट्रेन केलंय, असं त्यांना सांगितलं. संस्थेमध्ये आहे का होतो? नाही, संस्थेमध्ये नाही. आईने संस्कार लावलेत त्याच्यावर. आजकालच्या आपल्या आई काम करायचंय, पोळ्या करायच्या राहिल्यात, वावरात जायचंय, मोबाईल बघायचाय, तर द्या मग ह्या बाबड्याला एक मोबाईल द्याला, व्यस्त राहतो बिचारा. अशीच त्याला सवय लागत जाते. मग एकदा का सवय लागली की मग हिला वाटतं माझ्या पोराने मोबाईल नाही बघावा, लेच आता डोळे खराब झाले तर लाल झरीत झालेत, अशी म्हणती बरं शेजारने जवळ. आणि मोबाईल नाही बघायला पाहिजे, काय करावं माय, लेच त्याच्याकडून मोबाईल घेते, नेट बंद केलं की ते डायरेक्ट फोडूनच टाकतंय मोबाईल, भितळीवरच आदळीत आहे. तुम्हाला सांगितलं ना, मला बायकांची ऐकायची सवय, मी ऐकत असते. हे ऐकलं होतं, कुठं ऐकलं होतं मला लक्षात नाही, पण हे नक्की वास्तविक स्थिती आहे तुमची. मुलांकडे लक्ष द्या, मुलांना योग्य ते संस्कार द्या, त्यांना मोबाईलपासून बाजूला करा. मोबाईल वाईट आहे असं मी म्हणत नाही, मोबाईल खूप चांगला आहे, त्याचा वापर चांगला करा. जसं स्त्री खूप चांगली आहे, तिचा वापर केला तर ती चांगली आहे, तिचा नाही वापर केला तर ती वाईट आहे, तसं मोबाईलही चांगलं आहे, त्याचा वापर केला तर ते खूप चांगलं आहे. जर का त्याचा नाही वापर केला म्हणजेच दुरुपयोग केला तर ते खूप वाईट आहे. मुलांना त्याच्यापासून थोडं बाजूला ठेवा, शिक्षणाकडे वळवा. आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप शिक्षण कमी झालंय. शिक्षणाकडे मुलांचे मन वळवा आणि त्यांना शिकायला पाठवा, परंतु योग्य संस्कार देऊन पाठवा.
नाहीतर आमचा बबड्या 5वीलाच जाते संस्थात शिकायला, नाहीतर जाते हॉस्टेलवर. कुठे ग तुझा मुलगा? टाकलाय हॉस्टेलमध्ये. बर, संस्कार त्याच्यावर काहीच नाही. आयुष्य खूप कमी आहे, आयुष्यामध्ये खूप काही करा, तुमच्या मुलाबाळांना सांभाळा. असो, असणारं सुख भगवंत म्हणतात की फक्त भगवंताकडेच सुख आहे, आईवडिलांकडेच सुख आहे आणि संतांकडेच सुख आहे. हे सुख आमचे तुकोबराय प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताकडे मागणी मागतात. आणि मग मागणी मागितल्याच्या नंतर भगवंताला म्हणतात की तू उद्धाराचा राणा आहेस, तू उद्धाराचा राणा आहेस. माझी अल्प ही वासना ते तो उद्धाराचा राणा. तुकोबराय म्हणतात माझी अल्प अशी वासना आहे आणि तू तर उद्धाराचा राणा आहेस. तू कितीतरी जणांना नवे नवे ते दिला आहेस आणि मी तर तुझ्याकडे छोटंसं मागत आहे. मला हे धन नको, मला ही संपत्ती नको, मला फक्त तुझ्या पायाचं सुख दे, मला फक्त तुझ्या पायांचं सुख दे म्हणतात. आणि हे सुख भोगत असताना मग भगवंत म्हणतात ये ना तुको, ये ना तुकोबराया. तुकोबरायना म्हणतात या तुकोबराय, तुम्ही माझ्या पायाचं सुख भोगू शकता, कारण भगवंत प्रेमाचाच भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत त्याच्यासाठीच व्याकुळ आहे. परंतु तुकोबराय परत म्हणतात की भगवंता माझं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध मला तुझ्यापर्यंत येऊ देत नाहीये, ते मला जाग्या वाढवत आहे. तू काय कर, त्वरेने माझ्याकडे धावून ये आणि मला तुझ्या पायापाशी नेऊन तुझ्या पायाचं सुख भोगू दे. असे अभंगाचं शेवटचं चरण सुद्धा आपण पार केलं आपण. आता झालंय सगळं. परत उद्या म्हणायचं आलती ती मी भाशी 2 चरण सांगून गेली, हे म्हणायचे आम्हाला नाही नाही ते भाषण सांगून गेली. असं काही नाही बरं. 4ही चरण सोडलेले आहेत. आई वडिलांचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्या शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितले. जेवढं कळून घ्यायचं असेल तेवढं कळून घ्या, नसलं कळून घ्यायचं तर नका घेऊ. काय म्हणले? नसलं कळून घ्यायचं तर नका घेऊ. एवढे आमच्या प्रमोद दादांनी आणि अंगद दादाने एवढी मोठी महाराजीन बोलवली, त्याचा काहीतरी उपयोग करा, घ्या काहीतरी समजून जीवनाबद्दल. तुम्ही म्हणा अशा तुझ्यासारखे किती काही येते ते आमच्या पुढी, बरोबर ना? लगे आता खतखर हसू येतं खरं बोलले की, हो ना? विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमाई, चिमुकल्या बाळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय छान असणारा आपला हा कार्यक्रम. यामध्ये माझ्याकडून काही चुकून हुकून तुमच्याकडे काही वाईट शब्द गेले असतील तर मला खरंच माफ करा. आपली असणारी युवा पिढी
तुम्हाला बोलत असताना माझ्याकडनं काही वाईट शब्द गेला असेल, तुमची बहीण म्हणून मला माफ करा. तुम्ही सर्व तुमची भाषी म्हणून माफ करा. सर्वांची माफी मागते काही चुकलं असेल तर. तसेच कीर्तनाला उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करते. माझ्या आईचे असणारे आईवडील तेही माझ्या कीर्तनाकरिता आलेत, त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. तसेच माझ्या आंटीचेही आईवडील आले आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करते. कीर्तन जवळ असल्यामुळे ना सगळे नातेवाईक आले आहेत इथे. सर्व माझ्या नातेवाईकांचे, सर्व श्रोते मंडळींचे, सर्व स्त्रियांचे, सर्व पुरुषांचे, सर्वांचे आभार व्यक्त करते. असणारे भजनी मंडळ, गायनाचार्य, असणारे आपले मृदंगाचार्य, तुमचेही आभार व्यक्त करते. महाराज तुम्ही देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहात, तुमचेही आभार व्यक्त करते. तसेच आमचे असणारे आपले यूट्यूबवाले चॅनलचे दादा, त्यांचेही आभार व्यक्त करते. दोघांचेही सर्वांचे आभार व्यक्त करते. काही चुकलं असेल मला माफ करा. शुद्ध भाषेमध्ये सांगत आहे बरं, चुकलं असेल तर मला माफ करा. असेच आपण इथे आपल्या कीर्तनाला पूर्णविराम देऊया. त्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. शेवटी सर्वांनी नामस्मरण करायचं आहे बरं. हातेवरती घ्या सर्वजण, घ्या घ्या, उंच उंच घ्या, काय कोण नाही बघत तुम्हाला. घ्या वर, ले भारी मेंढ्या काढल्यात, ले भारी. घ्या वर, म्हणा नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया म्हणत नाही, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. माझे दादा म्हणत नाहीत, म्हणा ओ म्हणा, सगळेजण म्हणा. घ्या घ्यायचं सर्वांना भजन. चांगलं प्रेमाने भजन करा, नाहीतर इथंच 12 वाजवीन मी. मला काही नाही, मग गाव जवळ आहे, कवा जाईन मी. सगळे माझे मामाचे तिथं, कोणाचे इथं राहीन मी. प्रेमान सर्व भजन करतील ना. आता दादांना वरती हात करा, उंच उंच सगळे जण करा. करा करा, हो करा. तुम्ही पण करा, तुमच्या मेंढ्या दाखवा, मेंढ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हरे